स्क्रीनवर दाखवलेल्या कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल म्हणजेच बँक अकाउंट असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तुमच्या घरातील कोणतीही वयस्कर व्यक्ती किंवा तुम्ही बँकिंगसाठी वेबसाईटचा किंवा बँकिंग ॲपचा वापर करत असाल तर RBIच्या नवीन गाईडलाईन प्रमाणे आता वेबसाईटच्या किंवा URL लिंकच्या शेवटी .bank.in असं होणार आहे। पहिलं ते .co.in असं होतं। उदाहरणार्थ पहिलं SBI.co.in असं असायचं तर आता ते SBI.bank.in असं झालेलं आहे। आणि हा चेंजेस RBIने तुम्हाला फ्रॉड पासून वाचवण्यासाठी केलेला आहे। त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, तुम्ही ऑनलाईन बँकिंग करताना किंवा बँकिंग ॲप वापरताना किंवा URL थ्रू नेट बँकिंग करताना लक्षात ठेवा की तुम्ही यूज करत असलेल्या वेबसाईटच्या शेवटी .bank.in असं आहे का, आणि जर तसं नसेल तर तुम्ही फ्रॉडच्या वेबसाईटला तर सर्च करत नाहीत ना, हे लक्षात ठेवा आणि स्वतःला फ्रॉड होण्यापासून वाचवा। मित्रांनो, हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व अशाच महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।